खान्देश तेली समाज मंडळ धुळेच्या वतीने खान्देशस्तरीय गुणगौरव सोहळा व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना भावी आमदार सौ कल्पना काकू महाले यांच्या वतीने मोफत वह्या वाटप। याबाबत वृत्त असे की खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस अध्यक्षस्थानी सौ कल्पना काकू महाले हे होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी तेली समाजाचे 300 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर यावेळेस भावी आमदार तथा माजी महापौर सौ कल्पना महाले यांनी सांगितले की तुम्ही मला संधी जर दिली तर संधीचे सोने करणार असे प्रतिपादन माजी महापौर तथा भावी आमदार सौ कल्पना काकू महाले यांनी केले। तर खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते। तर यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीषदादा चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, चोपडा नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभा चौधरी, नगरसेवक नरेश चौधरी, सुनील महाले, मंगलताई चौधरी, पुष्पाताई बोरसे, माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले, शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, श्यामकांत ईशी, राजेंद्र महाले, पंडित महाले, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, भगवान चौधरी, रामभाऊ चौधरी, सुमनताई महाले, सुभाष जाधव, नरेंद्र चौधरी, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, बबन थोरात, महादू चौधरी, पोपट चौधरी, दीपिका चौधरी, अशोक चौधरी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर ते यावेळी अध्यक्षीय भाषणातून कल्पना काकू महाले यांनी सांगितले की मी धुळे शहराच्या विधानसभेसाठी इच्छुक असून धुळे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील, त्यामुळे आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असे देखील त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर यावेळी दोन्ही जणांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। तर सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कैलास चौधरी व देवदूत बनून पोलीस अधिकारीचे प्राण वाचवणाऱ्या श्रीमती हर्षदा चौधरी यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तदनंतर समाजातील विविध पदांवर निवड झालेल्या विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले समाज बांधव तसेच गुणी विद्यार्थ्यांचा 300हून अधिक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, नरेश नाना चौधरी, सुभाष जाधव, प्रकाश चौधरी यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली। तर मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी व मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। तर रुपाली चौधरी, हरीश चौधरी या विद्यार्थिनीला सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या वतीने मंडळाचे आभार मानण्यात आले। तर प्रास्ताविकातून सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी मंडळाच्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन समाजाकडून सहकार्याची अपेक्षा करून सर्वांचे आभार मानले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी सोनवणे व रुपाली चौधरी यांनी केले। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मनोज चिलंदे, राजेंद्र चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत चौधरी, गजेंद्र चौधरी, अमोल चौधरी, किशोर हरी चौधरी, भाऊसाहेब चौधरी, अतुल वाघ, भटू चौधरी, सुनील चौधरी, पंकज चौधरी, गजानन चौधरी, राकेश चौधरी, जयवंत चौधरी, दीपक चौधरी, मुकेश चौधरी, कमलेश चौधरी, दिनेश चौधरी, राकेश चौधरी, किशोर चौधरी, नंदुलाल चौधरी, प्रकाश चौधरी, महेश चौधरी, छोटू चौधरी, श्याम चौधरी, अरुण चौधरी, अजय चौधरी, सोपान चौधरी, अनिल बावस्कर आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होता।
आपल्या महिलांची स्फूर्तीसार, ज्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर बसण्याचा मान मिळाला, त्या आपल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते। तसेच सर्व महापुरुष महानेते यांना देखील वंदन करते आणि आमची कुलस्वामिनी आई आनंदामाता तिला देखील नमन करते। आज खानदेश टेली मंडळ आयोजित गुणगौरव सोहळा आणि वह्या वाटप सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री शिरीषदादा चौधरी, माननीय श्री बबनरावजी चौधरी, आता ज्या दोघी माझ्या सहकारी या ठिकाणी येऊन गेल्या त्या माजी महापौर आदरणीय प्रतिभाताई चौधरी, आदरणीय जयश्रीताई अहिरराव, या ठिकाणी उपस्थित माझ्या समाज भगिनी आदरणीय सुमनताई महाले, आदरणीय लक्ष्मीताई चौधरी, आदरणीय तेली समाज मंडळाचे माझे बंधू या ठिकाणी कैलास भाऊ चौधरी, सचिव जयराम भाऊ चौधरी, रवींद्र भाऊ चौधरी आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी, तसेच या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक माझे गुरु आदरणीय सुनील काका महाले, आदरणीय संदीप तात्या महाले, आदरणीय राजू नाना महाले, आदरणीय पंडित भाऊ महाले, आदरणीय पितांबर दादा महाले, तसेच माझ्या महाले कुटुंबातील सर्व सदस्य, उपस्थित बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज हा कार्यक्रम आपल्या समाजाने अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बंधू आणि भगिनींनो, या धुळे क्षेत्रामध्ये आपला समाज हा खूप आघाडीवर आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे। त्यामध्ये एक सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक क्षेत्र जरी असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या समाजातील अनेक व्यक्ती ह्या मोठ्या पदांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। त्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या समाज बांधवांच्या आशीर्वादाने त्यात मी देखील जोडले गेलेली आहे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला देखील या महानगरपालिकेमध्ये प्रथम महिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रथम महिला स्थायी समिती सभापती होण्याचा मान मिळाला। त्यानंतर मी महापौर झाली आणि आता सध्या विरोधी पक्षनेता, ही तीनही पदं मी फक्त आपल्या आशीर्वादाने, आपल्या सहकार्याने त्या ठिकाणी मी भूषवू शकले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या धुळे शहरासाठी मी काम करू शकले। ही सर्व तर आपल्या समाजाची पुण्याई जाऊन म्हणावी लागेल आणि तशीच माझ्या ह्या महाले कुटुंबाची देखील पुण्याई आहे। खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने आज तेली समाजातील 10वी 12वी पदवी पदविकामध्ये यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध पदांवर निवड झालेले समाजातील समाजसेवक बंधू भगिनी यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। हा सोहळा धुळे, जळगाव, नंदुरबार 3 जिल्ह्यांचा खानदेशस्तरीय होता। आजच्या या सोहळ्यासाठी धुळे महानगरीचे माजी महापौर कल्पना काकू महाले यांनी संपूर्ण सौजन्य केलेलं होतं। त्यांच्या सौजन्याने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। धुळे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका, विरोधी पक्षनेतेपद, सभापतीपद, महापौरपद भूषवल्यानंतर पुढचं एक स्वप्न समाजाच्या वतीने काकूंचं पूर्ण व्हावं असं त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी आजचा हा यशस्वी कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी आज खानदेश तेली समाज मंडळ आणि संपूर्ण महानगर तेली समाजाच्या वतीने आपल्या माध्यमातून तेली समाजाला आणि इतर समाजाला देखील विनंती करतो की जे स्वप्न आम्ही आणि आमच्या काकूंनी बघितलेलं आहे, या स्वप्नाचं
स्वप्नाची पूर्तता आपल्या माध्यमातून व्हावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आमचं हे जे स्वप्न आहे हे आज आपल्या समोर सर्वांसमोर जाहीर करतो। एक आमदारकीचं स्वप्न आम्ही आमच्या समाजाने काकूंच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि ते स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल अशी अपेक्षा मी ठेवतो। जय हिंद, जय संताजी।